सुंदरपणे वाचून या काळाची उडी पडल तो माय बाप बंधू पाठीची बहीण आणि शेतीची कामिना दूर राहील. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी बरे. माय बाप बंधू पाठीची बहीण हे सोडवत नाही. पण निर्वाणीचा एक पांडुरंग त्याचं कोणी सोडणार. काळाची उडी पडेल बा तेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. म्हणजे या जीवावर काळाची उडी पडेल तेव्हा कोणी सोडवत नाही. गुरु महाराज सांगायचे हत्ती म्हणजे हा जीव आहे. हे आप्तबंध सगळे सजन कोणी सोडवत नाही. जन हे सुखाचे नांत काळीचे कोणी नाही. जवळी चलनगा तववर म्हणती माझा माझा. चलन बंद झाले तर बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशी येले घर थुंकून का नाक मुख गळू लागले. तुम्ही आमचं या जीवावर म्हणजे याला काळाची उडी पडणारा लक्षात घ्या. आश्रय नाश परतानास आणि स्वभाव नाश. तुम्ही आम्ही एक दिवस काळामध्ये जाणार आहोत आणि काळाची उडी पडणार आहे म्हणजे आपल्याला एक दिवस काळ खाणार आहे. या काळातून कोणी सुटलं नाही. राजा नाही, संत नाही, देव नाही. तुम्ही आम्ही काळात जाणार आहोत म्हणून काळ आपल्याला सार्थक करायचा. काळ सार्थक केला त्याने मनी धरला विठ्ठल. एक दिवस आपल्याला काळ नेऊन घेऊन जाणार आहे. फक्त काढून तरी किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट बाहेर निघते याची. म्हणजे काळ तुमच्या आमची वाट पाहायला काळ आणि वेळ एकत्र येईल तेव्हा तुम्ही आम्ही तिथे राहणार नाही लक्षात घ्या. आणि हा नाश पावणार आहे. हे काळ्या शरीराला खायला कारण तसं स्वभाव नासा म्हणजे आंबा बोलला जातो तसं शरीर स्वभाव नास आहे. लक्षात घ्या तुम्ही. हे आपोआप आपण लहान्यापासून मोठ्यापर्यंत गेलो. बसलेल्या माणसाला माझ्या डोक्याचे केस पांढरे व्हा असं कोणालाच वाटत नाही. वाटते का? नाही. एक एक जरी केस पांढरा आपण त्या पांढऱ्याला डाय लावून काळे करायला ते काळे म्हणजे पिवळे व्हायले पण काळे व्हायले का? नाही होत. बसलेल्या कोण्या माणसाला माझे दात पडावं असं मुळात वाटत नाही. बसलेल्या माणसाला मी थकाव मतारा व्हाव असं कोणालाच वाटत नाही. मी बैरा व्हाव मला दिसू नये असं वाटते का? नाही वाटत नाही. पण आपोआप या शरीराला चिंता येत असते. जसा आंबा चिंते तसं हे शरीर चिंबत जाते. तसं वय झालं. नाक मुख गळू लागले, नाक हनुवटी लागले, मुख झाले खोबऱ्याची वाटी. हे नाक हनुवटी म्हणजे येत लागते. आता आहे बा वय त्याची जात पडले त्याचं नाक होटत जाडीला लागते. आपण मध्या कानाला शिंताचे कानाला कमी आहे म्हणजे एक एक इंद्रिय हा आपला हिरा काळात बिकामी होत जाते. म्हणजे या शरीराला एक दिवस काळ खाणार आहे. मग जेव्हा काळ खाणार आहे ना तेव्हा कोणी सोडत. हे सर्व लोक लढतात. मायेपोटी सर्व लढत असतात. पण लक्षात घ्या संघ एक बा एकेलेची येणे आणि एकेलेची जाणे. जसं क्या ले कर तू आया जग में क्या ले कर तू जाएगा. मुट्ठी बांध कर आया जग में हाथ पसारे. शिया नाम बोलो राधे श्याम बोलो. तुम्ही आम्ही एक दिवस एकले आलो आणि या सर्वांना शेवटचा अनुभव एक दिवस एकले जाणार आहोत. लक्षात घ्या. येताना काही आणलं नाही जाताना येणार नाही. येताना घेऊन आलास का जाताना घेऊन जाशील का. नको अभिमान करो भला नको अभिमान करो भला.
येताना आपण काही घेऊन आलो नाही, जाताना काही मिळालं नाही. येतानाही रिकाम्या हाताने आलो आणि जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जाणार आहोत. लक्षात घ्या. धन मिळून या कोटी कोटी आणि संग नाही लंगोटी. किती जरी कमवलं तरी एक दिवस सर्व धन जागच्या जागेवर राहणार आहे. म्हणून माणसाला अभिमान रहित असलं पाहिजे. देवाची सोन्याची दारका होती, एक दिवस पाण्यात बुडाली. रावणाची सोन्याची लंका होती, एक दिवस जळाली. आपलं कुठे घेऊन बसतात, आपलं त्याच्यापुढे काहीच नाही. तरी माणसाला अभिमान कुठून आपल्या हृदयात आपल्या अंतकरणात भरला, आपण समोरच्याला काही समजत नाही. लक्षात घ्या. पण किती जरी धन असेल तर तुटला आयुष्याचा दोरा येर ते वावगा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा येर ते वावगा पसारा. म्हणजे कळू येईल अंधगाळी प्राण प्राणायाचे समयी दुर्राती निराळी रांडा पोरे सकळ. जमीन जमिनीच्या जागी, घर घराच्या जागी, ढोर ढोराच्या जागी, सर्व जागच्या जागेवर होतो. आपण एक दिवस निघून जाणार. आपण म्हणतो आपण आहोत सगळं, असं अजिबात नाही. आपण काहीच नाही. आपण आता जरी गेलो तर मागच्याच कोणाच काही राहत नाही. राहते का? माणसं इतके हुशार राहतात. आपले गाडी जाळतील, आपले पाय जाळतील, आपले कपडे जाळतील, पण बँकेतले पैसे पण जाळले का? बरं, जमीन घेतली पण जाळली का? राय म्हणजे हे कमी पैशाची जाळून टाकतात, पण बाकी जाळत नाही. लोक हुशार राहतात आपल्या पाठीमागे. कोणाचंच काही राहत नाही. राजीत राहते का? बरं राहत आहे. मग आता राहिले का आतापर्यंत कोणाचं? आपले आजा मेला, पंजाब मेला, राहिले का आपलं? आजा मेला, पंजाब मेला, बाप मसना गेला रे. देखत देखत नातू तोही तैसा झाला. इतके लोक मेले, कोणाचंच राहिलं. मग आपलं राहील का? आपण गेल्यावर राहत नाही ना. राहत नाही म्हणून या काळ हे नाश पावणार आहे. क्षणोक्षणी हातची करावा विचार, करावया पार भव सिंधू. का तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सांग. या शरीराला काळ खाणार आहे. फक्त शरीर बाहेरून चांगलं आहे, आतून चांगलं नाही. आमचे गुरुवारा सांगायचे, पूर्वीच्या बाया जशा उशा राहायच्या, उशा पूर्वीच्या. आता उशाचं काही करत नाही, रेडीमेड सगळं यायला. काला म्हणलो पूर्वीच्या जशा वरून उशा चांगल्या दिसायच्या, पण आज त्या सगळे फाटके कपडे, खराब कपडे राहायचे. तसे फक्त वरून चांगलं आहे, आज चांगलं नाही. शरीर दुःखाचे भांडार आहे, शरीर दुःखाचे कोटार आहे. हा देह नाशिवंत मूळ मुद्राचा बाधा, वरी चर्म घातले कुर्म किरकांचा साधा. रव रव दुर्गंधी अमंगळीचा बाधा, स्मरेच्या हरिहरा शर्माचा त्या गोविंदा. शरीर नाश पावणार आहे. मग शरीर नाश पावणार आहे ना. म्हणून या शरीराला, या नरदेहाला उत्तम करण्यासाठी, चांगलं करण्यासाठी आपण भगवत भक्तीने असलो पाहिजे. त्या भगवंत सुंदर असता गळ्यामध्ये पंढरपूर माळ घातली पाहिजे. लक्षात घ्या. पंढरपूरची वारी आपण केली पाहिजे. तुम्ही आम्ही एक दिवस जाणार आहोत की नाही? येतं राहा कोणी जाणार नाही. गेले की आपले पूर्वज, आपले आजे पंजे गेले, आपणही जाणार आहोत. जेव्हा जाईल ना हे सर्व लोक फक्त किती पुरतं 8 दिवस, 10 दिवस, 13 दिवस, 15 दिवस फक्त लढतात. मग दैशाची दैशी आहे, दैशापरी राहे पूर्ववत हे सर्व कारभार सुरू असते. फक्त आपणच जातो. मग याचा अर्थ सोडायचं काहीच नाही. मग जायचं आहे ना, एक दिवस सर्वांना निरोप देऊन जायचं आहे. मग जात असताना जे पर्यंत आपल्या भूतलावर आहो ना, तर चांगले राहिलो पाहिजे, चांगले आपण वागलो पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे, प्रत्येकाला चांगलं चितलं पाहिजे. गळ्यामध्ये
गंधी तुळशीची माळ घालून त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. लक्षात घ्या. काही खाऊन, काही पिऊन, काही बोलून जाऊ नये. कारण माणसाला पोट पावती ज्या दिवशी आपण मसालभूमीमध्ये जातो, मोक्षधामाच्या तर माणसं बसून असतं. काय हो, गरीब राहू द्या म्हणून गरीब होता, पण नीतिवान होता. भलेही काम करायचा, कष्ट करायचा, केल्याशिवाय भागत नव्हतं, पण न्याय बरोबर करायचा. कोणाला आगाऊ बोलला नाही, कोणाचंही लुबाडलं नाही, कोणाला वाईट शब्दानं दुखवलं नाही, कोणाची निंदा केली नाही, कोणाची अवकळा केली नाही. कोणा म्हणून माणसं मस्त जाऊ द्या म्हणू द्या. काय करता, ऊस संपत्ती रुपये दान केलं नाही. काय करता, भावाला कवा जीव घातलं नाही. माणसं म्हणतात की नाही मसलमट्यामध्ये, अहो काय करता, संपत्ती बोंब होती, पण बहिणीला कवा दिवाळीला आणलं नाही, भाऊबीजला आणलं नाही, राखपौर्णिमेला आणलं नाही, कवा पक्षी सत्याला देणगी दिली नाही, कवा अन्नदान केलं नाही, कवा वारी केली नाही, म्हणजे उष्ट्या हाताने या व्यक्तीने कावळा मारला नाही. काय करता संपत्तीला, त्या संपत्ती पुष्कळ होती पण दान केलं नाही. आज काय घेऊन झालं सांग म्हणतात काय माणसं. म्हणजे आपल्याला शेवटच्या श्वासाला आपलंही मार्गनिष्ठ मसलच्या ठरल्या जात्या, चांगली किंवा वाईट. काही माणसं मेले, गावाला दुःख झालं. काही माणसं मेले, घरचे लोक बरं झालं म्हणजे मेले, ते आमची पिढाई गेली. रोज तला ते लक्षात. म्हणून भलंही आपल्या गावाला दुःख होणार नाही, पण कधी घरच्याला शेजाऱ्याला दुःख झालं पाहिजे. इतकं तरी जाताना माणसानं करून ठेवलं पाहिजे. मग यासाठी काय करायचं, आगळं एवढं काहीच करत नाही. आगळं काय करणार, आगळं एवढं आपण आपल्या हातात काय करायचं. पण आपण ज्या स्थिती म्हणजे आहो, चांगल्या विचारात, चांगल्या संगतीमध्ये, चांगल्या लोकांसंग राहिलो पाहिजे. कुसंगतीचा त्याग केला पाहिजे. कार्य आताही पा जास्त जास्त टोळ्या वाईट लोकांच्या बसतात नाही. वाईट विचार नाही गडबडीत पसरतात, चांगले विचार पसरत नाही. त्याचं कारण सांगतो मी, जसं कावळ्याचं जसं थवा येतं की नाही, टोळ्याच्या टोळ्या बसतात वाईट लोकांच्या. आमचे गुरु महाराज सांगायचे, गावात मग कुतरवटा राहते, काही शेवट्याचे प्रकार सांगायचे. म्हणजे वाईट लोकांसंग वाईट लोकांची संगती बात वाढत असते. हे तर नाही कोणत्याही घ्या, कोण्याही गावाचा, कोण्याचा, कोण्याही प्रांताचा, कोण्याही देशाचा. चांगले लवकर पिकणार नाही, पण वाईट पिकाय वेळ लागत नाही. एखाद्याला चांगला उपदेश करा, तर त्या उपदेशाचा फायदा बराच वेळ लागेल, पण वाईट पसराई वेळ लागत नाही. आणि आताही पहा तुम्ही, वाईट लोकांच्या संगतीत वाईट लोक राहतात. वाईट लोकांच्या संगतीत वाईट, चांगल्या लोकांना विरोध होईल. याचं कारण काय, कारण वाईट लोक वाढले. ते आताच नाही, पहिलेपासून आहे.